कल्याणपुर के पिसौली स्थित सुदामा कुंज में चौबे एवं शुक्ला परिवार द्वारा 2.5 दिन के लिए गणपति बाप्पा की प्राण प्रतिष्ठा की गई थी। आगमन से लेकर विसर्जन तक परिवार के सदस्यों ने पूजा आरती और भजन कीर्तन के माध्यम से गणेश जी की सेवा कर भक्तिमय वातावरण में गणेश उत्सव मनाया। इस दौरान अनेक मान्यवरों ने सुदामा कुंज में हाजिरी लगाई और गणेश जी का दर्शन किया, जिनमें एनसीपी शरद पवार गुट के जिला अध्यक्ष वंडार पाटिल, भाजपा के पूर्व उप महापौर मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटिल, भूमिपुत्र पार्टी के अध्यक्ष चंद्रकांत मोटे, अग्रवाल हाई स्कूल कसारा के सांगले सर, सनातन धर्म विद्यालय चेंबूर की शर्मिला सांगले, उषा सिंह, डॉक्टर आरडी गौतम, विलास भोईर आदि मान्यवरों का समावेश रहा। संपूर्ण देशवासियांना आधी गणेशोत्सवाची हार्दिक शुभेच्छा। 12 ज्योतिर्लिंग भारत देशामध्ये आहे। ज्योतिर्लिंग म्हणजे महादेवांची ज्योती प्रकाश भारताच्या 12 ठिकाणी उपस्थित आहेत, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्या निमित्ताने 12 राशी आहेत, 12 राशीचा आणि 12 ज्योतिर्लिंगचा। प्रत्येक ज्योतिर्लिंग हा प्रत्येक राशीशी संबंध आहे आणि प्रत्येक राशी ही प्रत्येक ज्योतिर्लिंगशी संबंध। उदाहरण, तुला राशी म्हणजे महाकालेश्वर, कुंभ राशी केदारनाथजी, असे प्रत्येक राशीचा कुठे कुठे संबंध आहे आणि ही सनातन धर्मामध्ये याचा उल्लेख आहे। आणि हा वाचन केल्यानंतर असं आढळलं की चला आपण हा देखावा आपण प्रस्तुत करावा, या नाते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, हर ज्योतिर्लिंग किसी न किसी राशि से माना जाता है। आणि हा एक छोटासा देखावा आहे। महाकालेश्वर तिथे केदारेश्वरचं स्थापना झालेली आहे आणि बाप्पांचे आगमन झालेले आहे आमच्या इथे। म्हणून मी एकच निवेदन करणार आहे बाप्पांच्या चरणी की माझ्या देशाला सुरक्षित ठेव। आता जे हल्ली जे प्रकरण चाललंय देशामध्ये, असुरक्षतेचं प्रकरण आहे, ते बाप्पा तू हे सर्व तू सांभाळून घे। आता तू तुझ्या चरणीच आहे, भरपूर झाले, आता आम्ही तुझ्या चरणी आहोत आणि आमचं रक्षण कर, हेच मी निवेदन करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा माझे बंधू जयप्रकाश शुक्ला यांच्या राहत्या घरी गणेशोत्सव साजरा केलेला आहे। प्रत्येक वर्षी मी इथे दर्शनासाठी येतो, ह्यावर्षी सुद्धा मी दर्शनासाठी इथं आलेलो आहे आणि माझ्या गणपतीकडे असं मागणं आहे की माझे बंधू यांना सुख, शांती, समृद्धी व भरभराटी जावो, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। ओके, धन्यवाद।